हॅलो हॅलो, मी राजगुरूंकडून बोलतेय. सरस्वती राजगुरूंना तुमच्याशी बोलायचं. हा नमस्कार पाटील, मी सरस्वती राजगुरू बोलते. माझ्या सुनेबरोबर मी देणगी पाठवली होती, मिळाली का? भरपूर साड्या खरेदी केल्यात माई. आता चला, आता साड्यांचं तर काम संपलं. आता लग्नाची पुढची तयारी पण सुरू करूया आता. अगं लग्न म्हणजे तयारी सुरूच असते, ती काय संपते का कधी? हो ना, बाई आजी पण छवींच्या लग्नासाठी किती उत्साही आहेत ना. मी बोलत काय बसले, पाणी घेऊन येते. तू बस, मी घेऊन येते. माई काय वेळ? वहिनी तिथे भवानी सोबत काय बोलत होती? हॅलो, हा पाटील काका बोला ना. छवी आओ, येत आहे ना आश्रमात देणगी घेऊन? अहो पैसे आणून दिले सकाळीच. नाही हो, इथे तर अशी काही नोंद नाहीये. बरं, मी चेक करून सांगते तुम्हाला. बर, ठीक. वहिनी, तुला आश्रमात जायचंय का? आश्रमात जाऊन आले मी, पैसे दिले, काम सुद्धा झालं. मी जरा आलेच, आईला फोन करून येते, पटकन येते. तू इथे काय करतेयस? मी वॉशरूमला गेले होते. शांभवी, थँक्यू माई. छवी तुला आणू? नको, इथे माझ्या तोंडचं पाणी पडालंय. म्हणजे असं का बोलतेस तू? काय झालं छवी? अरे बापरे, माई साड्यांची पिशवी एखादी राहिली का दुकानात? पण मोजल्या होत्या खरं तर. वहिनी, तू नक्की आश्रमात पैसे दिलेस? हो, कधी दिलेस? सकाळीच दिले. काय झालं? मला पाटील काकांचा फोन आला होता. पैसे अजून आश्रमात पोहोचले नाहीयेत. काय? आई काय बोलतायत या? मी माझ्या हाताने पैसे देऊन आलीये. नाही, काहीतरी घोळ झाला असेल छवी. असा कसा गोळ होईल वहिनी? पाटील काका खूप जुने कर्मचारी आहेत तिथले. इतकी वर्ष मी पैसे नेऊन देते, तेव्हा कधी घोळ नाही झाला. मग आजच कसा काय अचानक घोळ झाला? कधीतरी घोळ होऊ शकतो ना छवी. बरं ठीक आहे, तू पैसे भरलेस ना? हो, मग रिसीट दिली असेल ना त्यांनी. ती रिसीट दे मला, त्यांना मी ती पाठवते, मग कळेल काय घोळ झालाय ते. दे रिसीट. रिसीट. रिसीट मी गडबडीत रिसीट घ्यायची विसरले. तू रिसीट विसरलीस? बरं, मग तू पैसे ज्या कुठल्या व्यक्तीला दिलेस त्या व्यक्तीचं नाव काय होतं? त्याची पोझिशन काय होती तिथली? काहीतरी विचारलं असशील. नाव पण विचारायचे विसरले. गडबडीत. सिरियसली वहिनी? वहिनी, तू 5 लाख ज्या व्यक्तीला दिलेस त्याचं नाव नाही विचारलंस, तू रिसीट नाही घेतलीस, काय प्रकार आहे हा? काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ते 5 लाख रुपये मी दिलेच नाही, मी चोरले?
का करेन मी असं? हे माझं घर आहे, मी सून आहे या घरची. माझा नवरा चांगला उत्तम कमवतो, मी माझ्याच माणसांशी असं नाही वागणार. काय बोलताय रे बाई? वहिनी एक मिनिट, तू उगाच पराचा कावळा करतीयस. तसं मी बोललेलेच नाहीये. मी फक्त विचारते पैसे कुठे गेले, रिसीट का नाहीये, इतकंच विचारते ना मी तुला. नाही छवी, तुम्ही फक्त विचारत नाही आहात. तुम्ही आता जे काही बोलताय ना, ह्याचा अर्थ हाच होतो की तुम्ही संशय घेताय माझ्यावर. छवी अगं गैरसमज झाला असेल. गैरसमज नाही आई, मला शंका आलीच होती. भवानीला का भेटली? आपण जेव्हा साड्यांच्या दुकानात गेलो होतो तेव्हा वहिनी मध्येच गायब झाली होती. विचार ना तिला कुठे गेली होती ते. विचार. वहिनी सांग, तू कुठे गायब झाली होतीस मध्येच? मी सांगते ना. वहिनी त्या दुकानात राजनाथच्या बहिणीला भेटली होती. त्या भवानीशी काहीतरी बोलत होती. मी हिला विचारलं नंतर कुठे गायब झाली होतीस, तेव्हा खोटं बोलली माझ्याशी. अगं काय विचारते मी, बोल ना. हो, भेटले होते मी भवानीला. बघितलंस? भेटली होती मी भवानीला. तिने मला नेमकं तिथे पाहिलं आणि ती भेटायला आली, ती बोलायला आलेली माझ्याशी, म्हणून मी बोलले तिच्याशी. बाई, तिच्या मनात खूप जास्त भीती आहे. तिने जे काही केलंय ना, त्याने आपण पोलिसात देऊ तिला. तिचा हा गैरसमज फक्त दूर केला मी, बास इतकंच. खोटं बोलले तुमच्याशी का आता घरातलं वातावरण गढूळ नये, वातावरण बिघडू नये. छवी, तुमच्या लग्नाचं खूप आनंदाचं वातावरण आहे घरात. ते मी असं खराब करून टाकू का? तुम्हीच सांगा माई, मी काय करायला हवं होतं? तुम्हीच सांगा, काय चुकलं माझं? अगं नाही, रडू नको बाळा. छवी काय चाललंय हे? छवी, माफी मागू का मी तुमची? हवं तर शिक्षा द्या मला, हवी ती शिक्षा द्या. चाल, मला माफी मागते मी तुमची. काय चाललंय? किती मोठमोठ्याने ओरडताय? काय झालंय काय? शांभवी, अगं का रडतीयस तू? छवी, बायजी, 5 लाख अजून आश्रमात पोहोचलेच नाहीयेत. काय? वहिनी बोलली की तिने दिलेत म्हणून, तेच मी खरं खोटं करत होते, तर रडायलाच लागली. बाई, सकाळीच पैसे देऊन आले मी खरंच सांगते, मी खोटं नाही बोलते. फक्त मी रिसीट घ्यायची विसरले, इतकंच. ठीक आहे छवी, पाटलांना फोन लाव, मला बोलू करते. हॅलो. हॅलो, मी राजगुरूंकडून बोलतेय. सरस्वती राजगुरूंना तुमच्याशी बोलायचं. हा, नमस्कार पाटील. मी सरस्वती राजगुरू बोलते. माझ्या सुनेबरोबर मी देणगी पाठवली होती, मिळाली का? हो मिळाली. 5 लाख पाठवलेत. हो, नक्की? एकदा चेक करा ना.
हो. हा, आत्ताच नोंद केली आहे. बरं बरं. हो. तोंड बंद ठेवायचा. 5 लाख मिळाले असंच दिसलं पाहिजे. छवी, त्यांना पैसे मिळाले? हो. म्हटलं तुला मी पैसे दिलेत मी, पण नाही ठेवला तुम्ही विश्वास. संशय घेतलात माझा. छवी, झालं ते झालं. छवी, तू तुझा ना संशय स्वभाव कमी करतो. अगं सासरी गेलीस ना तर घातक ठरेल हा स्वभाव. संशय घेतला. छवी, शांभवीची माफी माग. हे असे संशय घेणं तू कधी बंद करणार आहेस? तू जे काही वागली आहेस ना, त्यानं शांभवीला किती त्रास झाला दिसताय ना. चुकलीस छवी, चुकलीस. छवी, शांभवी या घरची सून आहे. तिला जर पैसे हवे असतील ना तर ती मागून घेईल. आज मी तुझी बाजू घेणार नाही, कारण तू चुकलीस. अगं ती तुझी वहिनी आहे. छवी, परत असं करू नकोस. आपल्या त्या कन्या शाळेत देशपांडे मॅडम आहेत ना, हा, त्यांचा सेंड ऑफचा कार्यक्रम करायचा आहे. तर त्या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात आपल्याला मीटिंग करणं गरजेचं आहे. हो, म्हणजे शांभवी, ऐका, तुम्ही मीटिंग ठरवा. हा, आपण बोलू नंतर. हा हा, ठेव. ओके. शांभवी, 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 अगं काय झालं? रडतीयस का तू? मला सांगणार नाही का तू काय झालं ते? तू आत्ता छवी सोबत गेली होतीस ना बाहेर शॉपिंग साठी, मग काय झालं? रडतीयस का तू? माझा विश्वास. शांत हो, शांत हो. छवीचं काय म्हणालीस तू? शांभवी, हे बघ, जे काही घडलंय ते मला स्पष्ट सांग प्लीज. काय झालंय? छवींचा अजूनही विश्वास नाही माझ्यावर. आम्ही आता बाहेर घरी आलो आणि नाही, मला नाही सहन होत येतंय. शांभवी, शांत हो. तू नको विचार करूस काही. मी शांभवी, रडू नकोस ना. तू शांत हो जरा प्लीज. थांब 1 मिनिट. धर पाणी, पाणी पी. शांत हो, सावकाश. शांभवी, बघ, होईल, सगळं व्यवस्थित होईल. जे झालं ते झालं, विसरून जा. काय अगं, छवीचा स्वभावच तसा आहे. प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यायचा, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची. लहानपणापासून बघतोय मी तिला, हाच स्वभाव आहे तिचा. पण तू काळजी करू नकोस, मी बोलतो तिच्याशी बोलल्यानंतर ना तिच्या मनात काही राहणार नाही. हा, शांभवी, तिच्या मनातले सगळे गैरसमज दूर होतील. डोंट वरी. आय्याची, छवे, अजूनही तुझा शांभवीवर विश्वास नाहीये ना? हा,
काय विश्वास ठेवायचाच नाही असं ठरवलंयस तू. साकेतच्या लग्नात किती गोंधळ घातला होतास शांभवीवरून, हा? पण आता सगळं सुरळीत झालंय ना, तरी अजून तुझ्या मनात आकस आहेच. छबे मी काय विचारतेय? माई आजी तसं काही नाहीये, पण आज जे झालं त्यामुळे आज जे झालं त्याचं उत्तर मिळालं ना तुला? मिळालं ना? मग अजून समाधान झालं नाहीये? बाई काय विचारतात त्याचं उत्तर दे. विश्वास आहे ना? आहे ना? मग तो सिद्ध कर. तिजोरीच्या चाव्या शांभवीकडे दे. हे बघ, ती या घरची सून आहे, ती जबाबदारी घेतीये, तिला चाव्या देऊन टाक. मी मुद्दाम बाईंच्या पुढेच सांगतेय तुला हे. तसंही तू लग्न करून दुसऱ्या घरी जाणार आहेस, ती ज्याची जबाबदारी आहे त्याला घेऊ देत ना. बाई, मी बरोबर बोलतीये ना? म्हणजे तुम्हाला चालणार आहे ना? मला वाटतं हा पर्याय बरोबर आहे. छबी, तिजोरीच्या चाव्या शांभवीला दे. कारण काय आहे, या घरामध्ये जे मन गुंतलंय ना तुझं, ते हे असं केल्याशिवाय मोकळं होणार नाही. काय करतेस? तुझं लग्न होणार आहे ग. अगं तुझं अख्खं आयुष्य आहे ग तुझ्या समोर, त्यावर लक्ष दे. सासर सांभाळायचंय तुला, मोकळे हो येत ना. आणि इथे शांभवी आहे ग हे सगळं बघायला. करेल हळूहळू ती. शांभवीला चाव्या दे. शांभवी, आज छवीकडून चूक झाली, गैरसमज झाला. ती ज्या पद्धतीने तुझ्याशी बोलली तेही मला आवडलं नाहीये. तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. माई, काय करताय तुम्ही? माफी नका ना मागू अशी, प्लीज. तुम्ही आई आहात ना साकेतच्या, तुम्ही असं नका करू, प्लीज प्लीज. नाही ग, माझ्या मुलीकडून चूक झाली. छवी दे. काय काय दे? तिजोरीच्या चाव्या आजपासून या तू सांभाळायच्यास. इतकी वर्ष छवीकडे होत्या, आता तिचं लग्न होणार आहे, ती सासरी जाणार आहे. तू या घरची मोठी सून आहेस, तुझा मान आहे हा, आणि जबाबदारी सुद्धा. तेव्हा आजपासून या चाव्या तुझ्याकडे. माई माई, अगं इतकी घाई का करतेस? घाई नाही, बाईनं विचारूनच ठरवलंय. काय आहे, छवीचं लग्न आहे, घरात गडबड असेल, त्यात ही जबाबदारी नको तिच्याकडे. नाही माई, अगं चाव्या छवींकडेच राहू. माई, छवींचं लग्न होऊन त्या सासरी गेल्यावर हे सगळं मलाच सांभाळायचंय की. छवी समजूतदार आहेत आणि साकेत, सांगा ना तुम्ही माईंना. हो माई, शांभवी बरोबर बोलतीये. चाव्या आता छवीकडेच राहू देत. नाही साकेत, ठरलंय त्यात बदल नको.
छवी जाऊयात. माई थँक्यू. काय एवढी घाई? थँक्यू. छवी, मी तुम्हाला वचन देते, तुम्ही जसं या घराचं संरक्षण केलं, जसं सांभाळ या घराला, तसंच मी पण या घराचा सांभाळ करेन. तिजोरीचा पण नीट सांभाळ करेन मी.